नांदेडमधील जनतेला खडबडून जागं केलं आहे। इथे एका छोट्या खेड्या गावामध्ये माझा जन्म झाला। 4थी पर्यंत मी तिथे शिकले। महापालिका निवडणूक या अनेक शहरांमध्ये असताना आपण नांदेडच का निवडलं? नांदेड माझा जिल्हा आहे। आता लाज वाटली तर ते काहीतरी करतील म्हणून मी हे करते आहे ना। जिल्हा कसा आहे हे दाखवायचंही आहे आणि तो सुधारवण्यासाठी प्रयत्न करायला लावायचे प्रशासनाला आणि शासनाला। जेव्हा बोळ्यांमध्ये फिरत आहे तेव्हा मला कळलं की हे डायरेक्ट ग्राउंडवर जाऊन दाखवलं पाहिजे, कारण की जे व्हिडिओज आता केलेले आहेत त्यावर अनेक लोकांच्या कमेंट येतात की हे सगळे व्हिडिओज अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात आहेत। तर नांदेडची जनता अशी दहशतीमध्ये आहे खूप वर्षापासून आहे आणि साहेब आले की पाया पडा, रांगणे लागा, उपस्थितच राहा, ही हुकुमशाही पद्धतच म्हणजे नांदेडकर कितीतरी वर्ष गुलामीचं जीवन थोडक्यात जगत असल्यासारखेच होते की बाबा सगळं त्यांच्या मर्जीने चालणार, त्यांच्या विरोधात एक शब्द ब्र सुद्धा उच्चारायचा नाही। आणि हे राजकारण जर असेल तर मी तर म्हणते हे राजकारण नाही आहे, हा अमानुष प्रकार आहे। तर याच्यासाठी पैसा आलेला आहे, पैसा दुसरंच कोणीतरी खाल्ला हे मला दाखवायचं आहे। कोणत्या पक्षाकडून मी पॅकेज घेऊन आली, मी कुठल्या पक्षाला प्रमोट केलं मला असे कमेंट आहेत। माझे एक आहे की मला विरोध कोणाला करायचा हे माहिती आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात जे कोणी असतील त्यांना मी बळ देण्याचा प्रयत्न करेन। मला जर पॅकेज घेऊन काम करायचं असतं तर भाजपचं पॅकेज घेता आलं असतं ना। मला फोन येतात, हे एवढे घे चूप बस, हे एवढे घे, हे कर। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, पण यासोबतच नांदेडमध्ये अजून एक आवाज घुमतो आहे आणि तो म्हणजे मुक्ताताई कदम यांचा। कारण त्यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच नांदेडमधील जनतेला खडबडून जागं केलं आहे। अशा मुक्ताताई कदम यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार ताई। नमस्कार। तर ताई, आमच्यासोबतच प्रेक्षकांना सुद्धा खूप उत्सुकता आहे की आपला आतापर्यंतचा प्रवास, शैक्षणिक प्रवासही आणि हा पूर्ण युट्यूबचा प्रवास आपला कसा होता त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या। शैक्षणिक प्रवास मी नांदेड जिल्ह्यामध्येच माझं माहूर तालुक्यामध्ये गाव आहे। इथे एका छोट्या खेड्या गावामध्ये माझा जन्म झाला। 4थी पर्यंत मी तिथे शिकली। नंतर पुसदला 10वी पर्यंत शिक्षण झालं, गावामध्ये शाळा नव्हती म्हणून। मग नागपूरला गेलो, तिथे ग्रॅज्युएशन झालं। मी सायन्स ग्रॅज्युएट आहे। जर्नलिझमला मी जस्ट ऍडमिशन घेतलंय आता। आणि 1-2 वर्षापासून मी युट्यूब चॅनल सुरू केलंय लोकसभेच्या इलेक्शनच्या काही दिवस आधी। आणि आता सध्या मी पूर्ण वेळ तेच करते आहे, शिवाय काही गोष्टींचा अभ्यास करते। ओके। तर ताई, सध्या महापालिका निवडणूक या अनेक शहरांमध्ये असताना आपण नांदेडच का निवडलं त्यामागचं आम्हाला कारण सांगा। नांदेड माझा जिल्हा आहे। आता महानगरपालिकेच्या निवडणुकी दुसऱ्या जिल्ह्याची, मला असं वाटलं की माझा जिल्हा आहे आणि खरंच जिल्ह्याची अवस्था खूप वाईट आहे। त्यामुळे जर या सगळ्या गोष्टी दाखवून इथल्या राजकारण्यांना जर का थोडंसं लाज वाटली तर ते काहीतरी करतील म्हणून मी हे करते आहे। नांदेड जिल्ह्याबद्दल प्रेम असल्यामुळे मी हे करते आहे की मला माझा जिल्हा कसा आहे हे दाखवायचंही आहे आणि तो सुधारवण्यासाठी प्रयत्न करायला लावायचे प्रशासनाला आणि शासनाला। ओके। तर ताई, यासोबतच आम्ही आपले व्हिडिओ अगोदरचे पण पाहिले, ते थोडे शैक्षणिक होते आणि त्यानंतर आता आपण ग्राउंड रिपोर्टिंग करताय, तर यामध्ये आपण कसे काय वळलात? मी घरी बसून जसं आता आपण बसलेलो आहे तसेच व्हिडिओ करत होते मी जास्त करून। ग्राउंड आता महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या नांदेडमध्ये, मी जेव्हा बोळ्यांमध्ये फिरत आहे तेव्हा मला कळलं की हे डायरेक्ट ग्राउंडवर जाऊन दाखवलं पाहिजे, कारण की ती रिअलिटी खूप वेगळी आहे। आणि आता फिरताना मला खूप म्हणजे वेगवेगळे अनुभव आले आणि मला असं वाटतं की ते जास्त परिणामकारकपणे पोहोचतात लोकांपर्यंत जेव्हा आपण तिथे पोहोचलेलो असतो। आणि म्हणून हे ग्राउंड रिपोर्टिंग मी करते आहे। अर्थात ते की कायम कंटिन्यू राही असेल नाही, पण मध्ये मध्ये मी हेही करेल आणि मध्ये तेही करेल। ओके। तर ताई, यासोबतच आपण जे व्हिडिओज आता केलेले आहेत त्यावर अनेक लोकांच्या कमेंट येतात की हे सगळे व्हिडिओज अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात आहेत, तर याबद्दल आपलं काय मत आहे? हे बघा, तुम्हालाही माहिती आहे, नांदेडच्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की गेले 27 वर्ष नांदेडमध्ये एकाच नेत्याचं नाव आहे। नांदेड कोणाच्या नावाने ओळखलं जातं? अशोकराव चव्हाणांच्या नावाने ओळखलं जातं। ते मुख्यमंत्री होते, त्यांचे वडील मुख्यमंत्री होते। आणि एकदा म्हणजे 2 वर्षासाठी माणूस मुख्यमंत्री झाला ना, त्यांची गावं जाऊन बघायची, इतकी छान व्यवस्थित प्लॅन्ड असतात। माझ्याच जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री होऊन इतकं प्राऊडची गोष्ट असून सुद्धा ते नाही झालं। याशिवाय त्यांच्या प्रभावामुळे हे सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी नांदेडच्या सरकारच्या खूप मोठ्या मोक्यावरच्या जमिनी ह्या बिल्डरांना लीजवर ज्या आहेत त्या गेलेल्या दिसत आहेत। आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा मला त्रास झाला। म्हणजे नांदेडकर सुद्धा त्रासामध्ये आहेत, सामान्य जनता त्रासामध्ये आहे। आणि म्हणून मला असं वाटलं की या त्रासाचं कारण काय आहे,
तर जे इथले महत्वाचे मोठे नेते आहे त्यांनी हातामध्ये सत्ता असताना, त्यांना सगळ्या गोष्टींचा पगार भेटत असताना जे काम करणं अपेक्षित आहे, बेसिक मिनिमम, ते सुद्धा तितक्या त्या पद्धतीने केलेलं दिसत नाही. त्याच्यात खूप चुका राहिलेल्या आहे आणि आपली जबाबदारी आहे. मी टॅक्स भरते, तर माझ्या टॅक्सनी जे लोक पगार खातात त्यांना जाब विचारणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि म्हणून मी त्यांना प्रश्न विचारते. कारण की नांदेड त्यांच्या नावाने ओळखलं. अर्थात मी फक्त त्यांना एकट्याच नाही, तर मी नक्कीच. तर ताई, यासोबतच मागच्या काही दिवसांपासून आपण नांदेडमध्ये आहात आणि इथल्या खूप ठिकाणी आपण भेटी देखील दिलेल्या आहेत. तर फिरत असताना येथील आपला अनुभव काय आहे आणि आणि येथील विकासावर आपलं काय मत आहे? फिरत असताना खरंच नांदेडची जनता मला फार त्यांच्याबद्दल हे वाटलं, वाईट वाटलं, की खूप लोक आहेत की ज्यांना ना बेसिक त्यांचे साधं जगता येणं, जगता आणि त्यांचं झोपणं सुद्धा अवघड झालेलं आहे. आत्ताच घर पडलंय का त्या ठिकाणी बांधकाम सुरू असताना. नांदेडची जनता साधी भोळी आहे बिचारी, परंतु ती त्रासामध्ये आहे. त्यामुळे मला अत्यंत सहानुभूती आहे त्यांच्याबद्दल. विकासाबद्दल सांगायचं तर काही गल्ल्या विकसित केलेल्या आहेत ना त्यांनी. भाग्यनगर खूप चांगलं हे आहे, ते लोकॅलिटी पण, तिथे व्यवस्था पण चांगली आहे. काही काही गल्ल्या आहे, परंतु नांदेड जेव्हा म्हणतो तेव्हा 4 गल्ल्या म्हणजे नांदेड नसतं. नांदेडचं बाकीचं जर का 80% भाग बघितला तर तो मी पाहिल्याच्या नंतर मला फार त्रास झाला आणि मला असं वाटलं की हे सांगितलं पाहिजे, हे दाखवलं पाहिजे जगाला, महाराष्ट्राला. आजपर्यंत जे वाटतंय की अशोक चव्हाणांनी नांदेडला काहीतरी विकास केला, भारी केलं, येणारे 2 रस्ते जर का एकदम हाय फाय केले, पण गल्ल्या बोळ्या काय हे कुणालाच माहित नाही. आणि मला असं वाटतं की ते माहीत झालं लोकांना तर निदान त्यांना थोडीशी शरम वाटेल आणि ते काम करतील. परंतु विकासाबद्दल खरंच नांदेडला विकास करण्याची खूप गरज आहे. जेवढा निधी येतोय तेवढा जशाला जसा खर्च जरी केला तरी नांदेड खूप छान होऊ शकतं, जे की झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. ओके ताई. तर ताई, आता आपण विकासाबाबत बोललातच, नांदेडचं राजकारण कसं आहे याबद्दल आपलं काय मत आहे? राजकारणाबद्दल काय सांगायचं आता, मी जे ऐकते आहे की लोक खूप भिवून आहेत, घाबरलेले आहेत. आणि मला इतकं आश्चर्य वाटतं की तुम्ही कसं काय घाबरता, तर ते म्हणलं नाही तुम्हाला नाही माहिती. हा, माझा जिल्हा नांदेड असला तरी माझा तालुका वेगळा आहे, मी तिकडेच राहिलेली आहे, इकडे मी कधीतरी आलेली आहे. तर नांदेडची जनता अशी दहशतीमध्ये आहे खूप वर्षापासून आहे. आणि साहेब आले की पाया पडा, रांगणे लागा, उपस्थितच राहा, ही हुकुमशाही पद्धतच. म्हणजे नांदेडकर कितीतरी वर्षापासून गुलामीचं जीवन थोडक्यात जगत असल्यासारखेच होते की बाबा सगळं त्यांच्या मर्जीने चालणार, त्यांच्या विरोधात एक शब्द ब्र सुद्धा उच्चारायचा नाही. आणि हे राजकारण जर असेल तर मी तर म्हणते हे राजकारण नाही आहे, हा अमानुष प्रकार आहे. राजकारण त्याला म्हणतात की हा सत्तेसाठी तुम्ही काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करता. हा म्हणेल मी जास्त चांगलं करतो, तो म्हणेल मी जास्त चांगलं करतो, आणि फक्त म्हणणार नाही, ते करून दाखवतील. याला राजकारण म्हणतात, की ते करून दाखवत आहेत, हे नुसते बोलत आहेत. तर ते राजकारण मला असं वाटतं पोकळ शब्द इथे चाललेलं आहे आणि जे की सुधरावं अशी माझी फार इच्छा आहे. आपल्या नांदेडमध्ये खूप चांगले राजकारणी, माधवराव पाटील किन्हाळकर सारखे इतका अभ्यासू माणूस आहे, नांदेडकरांनी त्यांना खूप मोठं करायला पाहिजे होतं, परंतु ते होताना दिसत नाही. पण मी म्हणते की माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगते की अशा अभ्यासू लोकांना मोठं करा, त्यांचं नाव घ्या, त्यांना भेटत राहा आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकत राहा. नक्कीच ताई. तर ताई, आता आपले व्हिडिओ एवढे व्हायरल होत आहेत, ते खूप मोठं यश आहे आणि ते लोकांना आता दिसतंय. पण आपले जे अगोदरचे व्हिडिओ आहेत स्टार्टिंगचे, ते करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावं लागलं आहे, काय अडचणी आल्या, त्यावर आपण कशा प्रकारे मात केली याबद्दल थोडी. हा, सुरुवातीत मी सांगते, तुम्ही म्हटलं की मी व्हिडिओ करते आणि ते यश आहे. अर्थात ते यश नाहीये. जर ते व्हिडिओ केल्याच्या नंतर त्या त्या ठिकाणी सुविधा झाली तर ते यश असेल. मी याला एवढे मिलियन व्ह्यू आले म्हणजे ते भारी झालं, मी तसा विचार करत नाही. ते सुधारलं तर मला खूप आनंद होईल, एखादी छोटी गोष्ट जरी. आता माझ्या आधीच्या व्हिडिओचा प्रवास जर तुम्ही म्हणत असाल, छोट्या छोट्या गोष्टी, अर्थात माझ्या या 2 वर्षामध्ये मी जे काही आहे आपल्या समाजामध्ये, एकंदर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे काही चाललंय त्या गोष्टीवर व्हिडिओ करते. जसं आज मी नांदेडमधल्या गल्ल्याबोळांमध्ये चुका शोधते आणि सांगते की बरोबर करा. चुका म्हणजे मी काय चुका दाखवून बदनाम नाही करत आहे, हे बघा हे असं असं आहे, मी हसत नाही त्या गोष्टीवर. मला हे सांगायचं की हे दुरुस्त करण्याची याच्यासाठी पैसा आलेला आहे, तो पैसा दुसरंच कोणीतरी खाल्ला हे मला दाखवायचं आहे. आजपर्यंत मी जे करत होते ते राज्यामध्ये जे काही सगळं आपलं समाज म्हणून जे द्वेषाचं राजकारण चाललेलं आहे, भांडणं वाढवणं, दंग वाढवणं चाललेलं आहे, काहीतरी दुसरेच इश्यू जे महत्वाचे नाहीये त्याच्यावर चर्चा होते, याच्यावर मला बोला वाटत होतं, म्हणून मी ते करत होती. आणि अडचणी म्हणजे अशाच की काही गोष्टींचे संदर्भ लागायचे, त्यासाठी मी खूप पुस्तकं घेतले, वाचलं, म्हणजे अजूनही वाचते आहे. मी काय खूप तज्ज्ञ झाले असा माझा दावा नाही आहे,
परंतु मी प्रोसेसमध्ये आहे की अधिकाधिक आपल्याला कसं चांगलं करता येईल. ओके. तर ताई, काही लोक आपल्यावर आरोप करत आहेत की आपण कोण्यातरी एका पक्षाकडून काहीतरी पॅकेज घेऊन इथे आलात. तर ह्या बाबतीत आपलं काय मत आहे? कोणत्या इथं पक्षाकडून? स्पष्ट करावं. कोणत्या पक्षाकडून मी पॅकेज घेऊन आली, मी कुठल्या पक्षाला प्रमोट केलं मला असे सांगा. कमेंट आहेत. तशा कमेंट आहेत. मी तुम्हाला सांगते, मी गल्लेबोळेत फिरत असताना मला जे कॅन्डिडेट दिसले, मला वंचितचं कोणीतरी दिसलं, मला ते कुठला पक्ष कम्युनिस्ट पार्टीचे एक कॅन्डिडेट दिसले, मी त्यांना पण बोलली. मला काँग्रेसचे काही लोक भेटले, मी त्यांना बोललेली आहे. अर्थात माझी आयडिओलॉजी म्हणून एक आहे, जे की आधीच्या व्हिडिओवरून पण कळत असेल, की आज आपल्या देशाचं जे सगळं खराब झालेलं आहे त्याचं एक महत्वाचं कारण आहे 10 वर्षामध्ये, ते म्हणजे आज सत्तेमध्ये असलेलं भाजप आणि त्यांची विचारधारा. आणि त्यामुळे माझे एक आहे की मला विरोध कोणाला करायचं हे माहिती आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात जे कोणी असतील त्यांना मी बळ देण्याचा प्रयत्न करेल, अर्थात ते प्रामाणिक असतील तर. पण अर्थात मी कुठल्या पक्षाचं इथे प्रमोशन करत नाही आहे, मी सांगते काहीतरी. त्यामुळे पॅकेज बिकेज काहीच्या काही आहे. हं. तर ताई, आणि यासोबतच अजून एक, मला जर खरंच पॅकेज घ्यायचं असतं ना, आणि मला जर मी पॅकेजसाठी काम केलं असतं, तर कोणाचं पॅकेज घेतलं असतं मी सांगा? कोण जास्त देऊ शकतं आज पैसे? कोणाकडे जास्त पैसे आहे? कोणी आपले घरं भरून मोठ्या मोठ्या माड्या बांधलेल्या आहे? मला जर पॅकेज घेऊन काम करायचं असतं तर भाजपचं पॅकेज घेता आलं असतं ना. मला फोन येतात, हे एवढे घे, चुप बस, हे एवढे घे, हे कर. मला पॅकेज घेऊनच बोलायचं असतं तर मी त्यांच्या विरोधात बोललीच नाही. आज ती बलाढ्य शक्ती आहे. आज नांदेडचं सगळ्यात मोठं कोण आहे? पॅकेज घेऊन काम करायचं असतं तर त्यांच्या विरोधात सोपं आहे का? तलवारीने वार झालाय, लोकांचं काय काय होत आहे, लोकांवर हे होत आहे, धमक्या येत आहेत, त्यांच्यावर ऍक्शन होत आहे, त्यांच्यावर केस होत आहे. तरी पण मी जर करत असेल तर कोण करेल? म्हणजे मी तर त्यांचंच पॅकेज घेतलं. चव्हाण साहेबांच्या घरी गेलीस ती, सांगा साहेब मी हे दाखवू की नको, हा कचरा सांगा, हा एवढे पैसे, असं करता आलं असतं ना मला. पण मी नाही करत आहे. आणि जर तुम्हाला तरीही असं वाटत असेल तर अवघड आहे म्हणजे. बरं ताई, तुम्ही आता जे म्हणताय की पॅकेज घेऊन हे पण झालं असतं, पण आता ते आपण काल बघितलंच आहे की काँग्रेसच्या एका उमेदवारावर हल्ला झाला. तर ते दबाव तंत्राचा वापर होतोच आहे नांदेडमध्ये. तर तशा प्रकारे आपणही त्यांच्या विरोधात जात आहे, तर आपल्यावर काही दबाव वगैरे असं काही जाणवलं का आपल्याला नांदेडमध्ये? हो, मला थोड्या वेळापूर्वीच फोन आलेला. कुठली तरी एक हे झालेले माझ्या अगेन्स्ट मध्ये, मी कशाचा तरी भंग केला असं त्यांनी म्हटलंय. आता मी अर्थात ते बघेन, पण अधिकाऱ्यांचाच फोन आलेला होता. मला नाही वाटत मी काही भंग केलेला आहे. आणि दबाव येतो ना, खूप लोकांचे फोन येतात. बघ, तुम्ही कमेंट्स पण बघा, लोक मला म्हणतात सांभाळून राहा, कोणी म्हणतं बाउन्सर घेऊन फिर, कोणी म्हणतं यांना सिक्युरिटी घ्या, कोणी म्हणतं की अगं बाई तू जपून, तू निघ तिथून लवकर, तू ह्या भागात नको जाऊ, त्या भागात नको जाऊ. हे सगळे मला हे करणारे आहेत, सांगणारे आहे, सिक्युअर करणारे आहे. परंतु मला असं वाटतं की हा देश सुद्धा वाचला ना, की जे मोजके लोक होते त्याच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळालेलं, बाकी लोक झोपलेलेच होते. सत्याच्या मार्गावर चाललेले महात्मा गांधी हे माझ्यासाठी आदर्श आहे. आणि अशा मोजक्या लोकांमुळे हा देश वाचला. म्हणून मला असं वाटतं की आपल्या काही प्रयत्नांमुळे जर का काही भलं होत असेल तर आपण खरं बोललं पाहिजे आणि खरं वागलं पाहिजे. अर्थात मी या लोकांना घाबरत नाही, कारण की ते मुळात स्वतः घाबरलेले आहेत खूप. त्यांच्या तोंडाकडे बघितलं तर कळतं की हे लाचार झालेले आहेत. आणि मी अशा लाचार लोकांना तर घाबरतच नाही. त्यांच्याकडे सगळं आहे पण मी नाही घाबरत. नक्कीच ताई, खूप छान. तर ताई, यासोबतच आता आपल्याला निवडणुकीच्या अगोदर आपण जस्ट आता फिरलेला आहे सगळीकडे, तर नांदेडचा कल कोणत्या पक्षाकडे जाईल आपल्याला काय वाटतं, किंवा जनता कोणाला आता निवडून देईल? तुम्ही माझे व्हिडिओ बघा, मी एकाही उमेदवाराला हे विचारलं नाही तुम्ही कोणाला निवडून देणार. त्यामुळे मी कल या गोष्टींनी विचार नाही करत. मला एक कळलं, लोकांच्या मनात खूप राग आहे. ज्या व्यक्तीच्या विरोधात मी बोलते आहे, ज्या साहेब नांदेडचे मोठे आहे, लोकांचा त्यांच्या विरोधात रोष आहे. ग्राउंड रिएलिटी अशी आहे की हे सगळंच्या सगळं जे कोणी त्यांच्या विरोधात उभे आहेत त्यांच्या बाजूने लोक राहणार आहे हे मला दिसतंय. आता अर्थात आपल्याला माहिती आहे खूप वोट चोरी सारखे प्रकार झालेले आहे. मशीन्स बद्दल लोक बोलतात, पैसे दिलेले आहेत, अशा सगळ्या गोष्टी करून आता ते काय करतील माहिती नाही. पण मी सांगते जनता यांच्या विरोधात आहे. नक्की. तर ताई, आता थोडा वेळ राजकारण बाजूलाच ठेवू आणि अजून एक गोष्ट आम्हाला सांगा की आता जे युट्यूबर आहेत ज्यांना पत्रकारितेमध्ये सुद्धा इंटरेस्ट आहे आणि युट्यूब सुद्धा चांगल्या प्रकारे ग्रो करायचं, म्हणजे ॲज अ करिअर ते निवडू इच्छितात, तर त्यांना आपण नेमकं काय संदेश द्याल, काय आवाहन कराल? युट्यूबवर जर करिअर करायचं असेल तर खूप काम करावं लागतं. पहिल्यांदा जर तुम्ही कुठलीही गोष्ट, आता युट्यूब हे व्हॅल्यू बेस्ड झालेलं आहे. पूर्वी असं होतं काही पण टाकलं, चाय पी रही हूं टाकलं, व्हायरल झालं, पैसे कमवले.
कारण की पहिले कंटेंट खूप कमी होता. आता सगळेजण व्लॉग करायला लागले. चालत का नाही? कारण की इतके मोठे व्लॉग आहे. आता कोण चालेल? आता काहीतरी वेगळं आहे, ओरिजिनल आहे, रॉ आहे, फार असं पॉश नाही, पॉलिश नाही आहे, ते चालू शकतं. खूप काम करावं लागेल. अभ्यास मला असं वाटतं जर्नलिझम ज्यांना करायचा आहे, आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा, आपल्या देशामध्ये जे चांगले नेते होऊन गेले त्यांचा खरंच अभ्यास केला पाहिजे. कारण आपल्याला खूप चांगली परंपरा लाभलेली आहे. इतके चांगले लोक होऊन गेले, त्यांचं जरी वाचलं तरी आपल्याला कळेल की आपण काय केलं पाहिजे. तर मी त्यांना हेच सांगेल की आधी वाचन वाढवा, अभ्यास करा आणि सोबत सोबत काम करत राहा. अल्गोरिदम तुम्हाला शिकवत जाईल. नक्कीच नाही. तर ताई, यासोबतच प्रेक्षकांनी आपल्याकडून काय अपेक्षा ठेवावी, की भविष्यात आपण अजून काही पोलखोल करणार आहात का? हे जे काही मी काम करते आहे, मी ते काम करत राहणार आहे. अर्थात मी फक्त नांदेडच धरून बसेल असं काही नाही आहे. जिथे कुठे मला जे वाटतं ना, की महात्मा गांधी जे म्हणायचे की समाजातला शेवटचा गरीबातला गरीब, की ज्याचा आवाज कोणीच ऐकणार नाहीये, ते मला ऐकवायचं आहे लोकांना, की ह्यांनाही काही म्हणायचं, त्यांनाही से आहे. आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जर माझी थोडी मदत होत असेल, अर्थात मी काही सत्तेमध्ये नाहीये, पण मी ते पसरवू शकते. आणि तुम्हाला माहिती आहे की असं झाल्यामुळे परिणाम होतो. तर मी भविष्यामध्ये खूप प्लॅन आहे तसे माझे, पण हे जे काही करते आहे तेही मी वेळोवेळी करत राहणार आहे. आणि ज्या काही पुढच्या गोष्टी असतील, माझं चॅनल आहे मुक्ता कदम नावाने, ते तुम्ही फॉलो करा. म्हणजे तुम्हाला कळत जाईल की मी जे काही नवीन करणार आहे ते. नक्कीच ताई. ताईने आता ज्या चॅनलची लिंक सांगितलेली आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊयात, ते तुम्ही नक्की फॉलो करा. ताई, यासोबतच शेवटी आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. तर आताच आपण सांगितलं की आपण जर्नलिझमला ऍडमिशन घेतलेलं आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की कॅमेरा की पेन? पेन. व्ह्यूज की विश्वासार्हता? विश्वासार्हता. बातमी की ब्रेकिंग? बातमी. ट्रोलिंग की दुर्लक्ष? दुर्लक्ष. सत्ता की सत्य? सत्य. पत्रकारितेमध्ये मिशन की प्रोफेशन? मिशन. सबस्क्रायबर की विश्वासार्हता? विश्वास. व्ह्यूज साठी तडजोड, हो की नाही? नाही. ब्रेकिंग न्यूज की ग्राउंड रिपोर्ट? ग्राउंड रिपोर्ट. वैयक्तिक मध्ये माहूर की नांदेड? माहूर पासून नांदेड. तर ताई, शेवटचा प्रश्न विचारते की तुम्ही आता नांदेडकरांना नेमकं काय आव्हान करू इच्छिता? नांदेडकरांना हेच म्हणेन की तुमचा हक्क आहे. नांदेडसाठी खूप मोठा निधी येतो, तर तो निधी खर्च होतो की नाही हे वेळोवेळी आपण आपले जे काही नगरसेवक आहे, आमदार, खासदार, ज्या कोणत्या पक्षाचे असेल त्या प्रत्येकाला प्रश्न विचारला पाहिजे. हा आपला नागरिक म्हणून पहिला हक्क आहे. कारण की तो आलेला निधी नाही तर कोणाच्या दुसऱ्याच्या घरात जातो. तर मी हेच आवाहन करेल की सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवा आणि बोलत राहा. जे खरं आहे ते दाखवत राहा. उगीच कोणातरी नेत्याच्या याच्यासाठी आपण याच्यावर पांघरून नका टाकू, कारण की मग असे लोक तुमच्यावर उलटू शकतात. धन्यवाद ताई, आपण आम्हाला वेळ दिलात. तर ह्या होत्या मुक्ता कदम, ज्यांनी सध्या नांदेडमध्ये एकच आवाज घुमतो आहे आणि त्यांचे व्हिडिओ बघितल्यानंतर निर्भीड मुक्ताताई असा सगळ्यांचाच आवाज येतो आहे. असे त्यांचे व्हिडिओ नांदेडमध्ये सगळ्यात जास्त व्हायरल आहेत. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू.